नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही तुमच्यासाठी आलेली आहे. जर का तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नव्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त ऐकलं असेल की आज रक्कम जमा होणार, उद्या रक्कम जमा होणार, पण प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यावरती आजपर्यंत ₹1 सुद्धा जमा झालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. परंतु आज सरकारच्या माध्यमातून आलेली ही अधिकृत माहिती आहे. या योजनेचे 2000 आणि 2000 नेमके कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे समावेश आहे का, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होतात त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. पात्र होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे. पहिले काम म्हणजे ई-के-वाय-सी. जर तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर ती तातडीने पूर्ण करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला रक्कम मिळणार नाही. कारण की तुम्हाला माहित आहे की ई-के-वाय-सीची तातडीने काम करणे महत्त्वाचे आहे, कारण या व्यतिरिक्त तुम्हाला जे हप्ते रखडलेले आहे किंवा जे हप्ता मिळणार आहे ते सुद्धा मिळत नाही. त्यामुळे ई-के-वाय-सी आम्ही प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असतो. त्यानंतर आहे आधार लिंक. तुमचे बँक खाते आधार कार्डाची लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यांची यादी तुम्हाला खालीलप्रमाणे पाहण्यात येईल. त्यामध्ये जर गोष्ट केली तर उस्मानाबाद, यवतमाळ, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, जळगाव, जालना, लातूर, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर, अकोला, पालघर, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. काळजी किंवा चिंता करू नका. सरकारी नियमानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे केली जात आहे. ही आनंदाची बाब पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर आणलेली आहे. त्यांच्या व्यक्तीनुसार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर या 15 जिल्ह्यांमध्ये आम्ही वाटप करू आणि 15 जिल्हे निश्चित झाल्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या जिल्ह्यांना पण वाटप करण्याची पूर्ण तयारीत आहोत. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. जर या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचे जर नाव नसेल तर येणाऱ्या 15 जिल्ह्यांच्या टप्प्यामध्ये किंवा पुढील टप्प्यामध्ये तुमचे नाव सुनिश्चित राहणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, घाबरून न जाता आपल्या येणाऱ्या याची अपडेटसाठी प्रतीक्षा करावी. लगेच अपडेट आल्यावर आपण आपल्या चॅनलवरती टाकायला सुरुवात करू. तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा.